टेस्टी आळूच्या वड्यासाठी एका पातेल्यात 1.5 वाटी बेसन घेऊया. त्याच्यामध्ये अर्धा चमच हळद, 1 चमच धने पावडर, 1 चमच जिरे पावडर, 2 चमचे तिखट, 2 चमचे मीठ आणि 2 चमचे तांदळाची पिठी घालूया. 2 चमचे आलं लसूण पेस्ट घालूया. 1 कप चिंचेचा गूळ घालूया आणि याला छानपैकी मिक्सअप करून घ्या. नंतर भज्याच्या पीठप्रमाणे पातळ होण्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी मिक्स करत हे आपण बॅटर तयार करून घेऊया. छानपैकी त्याच्यामध्ये 2 चमचे तीळ घालूया, 1 चमचा गुळाची पावडर घालूया आणि थोडंसं अजून पाणी मिक्स करून पातळ असं बॅटर करून घेऊया. साधारणपणे अशा प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी हवी. आता आळूच्या पानावर हे मिश्रण लावून घेऊया. अगदी टोकापर्यंत सगळीकडे पातळ असं हे लावून घेऊया आणि त्याच्यावर एकावर एक असे 2, 3, 4 अशी पानं लावून घ्यायची. मी हे 3 पानं लावून घेतली आहे, एकावर एक असं, आणि सगळीकडून लावून झाल्यावर त्याला अशा प्रकारे फोल्ड केलेले आणि पीठ लावत ह्याची वळकटी करून घ्यायची आहे. सगळीकडून 3 बाजूला तिन्ही टोक फोल्ड करून थोडंसं पीठ लावून घेतलं आहे आणि त्याचे रोल्स करायचे आहेत आपल्याला. अशा प्रकारे सगळीकडून पीठ लावून त्याची वळकटी करून घ्यायची. तुम्हाला कसं आवडतं तिखट मीठ त्याप्रमाणे तिखट मीठ घालून घ्यायचं आहे तुम्हाला पिठामध्ये. ह्या अशा मी सगळ्या आळूच्या पानांच्या वळकट्या करून घेतल्या. आता एका स्टीमरचं ह्याच्यामध्ये किंवा चाळणीमध्ये तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्याच्यामध्ये ते पाणी गरम करायला ठेवायचे. मी स्टीमरमध्ये करत आहे, तुम्ही चाळणीमध्ये करू शकता. अशा प्रकारे या वळकट्या ठेवल्या मी आणि जवळजवळ 25 ते 30 मिनटं याला स्टीम करून घेऊन त्याच्या अशा वड्या कापून घेतल्या आहेत. माझ्या सर्व वळकटींच्या मी अशा कापून घेतल्या आहेत आणि आता याला आपण तळून घ्यायचे किंवा तुम्ही असंही खाऊ शकता. जर तुम्हाला बिना तेलाचं खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता. मी इथे हे पॅन घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल घातलेलं आहे. तुम्हाला कुठलं ऑइल पाहिजे ते ऑइल वापरू शकता. वड्या दोन्ही बाजूने भाजून घ्यायच्या, शॅलो फ्राय करून घ्यायच्या. ह्या अशा खुसखुशीत कुरकुरीत वड्या तयार होत आहे. तुमच्याकडे जर एअर फ्रायर असेल तर एअर फ्रायरमध्ये पण तुम्ही 180 डिग्रीवर 5 मिनटं ठेवून वड्या करून घेऊ शकता. या माझ्या खुसखुशीत आळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत.